ताईचा फोन. हॅलो. अगं पण अगं असं नाही, पण काल रात्रीच तर बोलले ना मी तिच्याशी. नाही हे बघ, मी घाबरले नाहीये. मी निघते. हे बघ, तू तिला फक्त सांग की कुठलीही काळजी करू नकोस, मी वेळेत पोचते. ठीक आहे. ऐक, काय झालंय? अगं आईला परत आयसीयूत ऍडमिट केलंय ग. निघावं लागेल ग. नेमके काका काकू घरात आहेत, माईंचा पत्ता नाहीये. मी कशी जाऊ आता घरातनं? आई, तुम्ही या सगळ्याची काळजी नका करू. हे बघा, तुम्ही आता तुमच्या आईकडे जाणं जास्त महत्वाचं आहे. एक काम करा, तुम्ही पेढीवर कॉल करा आणि बाबांना कळवा. आणि अण्णा तिथेच आहेत, त्यामुळे बाबा बोलून घेतील अण्णांशी. आणि मी माईंना सांगते. हा, सगळ्यांना सांगते घरातल्यांना. ठीक आहे? मी तुमचा डबा भरायला घेते, तुम्ही बॅग भरायला घ्या. आई, वेळ काढू नका, ताबडतोब निघा. आणि इथली काळजी नका करू. बाबा, यांना तरी पेढीवर फोन करून कळवा ना. नको नको, त्यांना आपण नको काय कळवायला. मी एक काम करतो, मी पंकज बरोबर बाईकवर माईला शोधायला जातो. हा हा, ते बरोबर आहे. पंकजला फोन लावतो. अण्णांना टेन्शन नको. तरी नशीब पेढीवरून अजून घरी आले नाहीत, नाही तर काय झालं असतं कुणास ठाऊक. काकू माईचा अजून पत्ता नाहीये. हो ना. तात्यानं जाऊन सांगितलं, 4 वेळा सांगितलं, त्यांना काही कळतच नाहीये. ते भाग्यश्री, तू एक काम कर, तात्यानं जाऊन चहा पाणी दे आणि त्यांना जरा बोलण्यात गुंतवून ठेव. हा, कुठे गेले असतील या दोघी? मला ना हे सगळं खूप विचित्र वाटतंय. म्हणजे माई कुठेतरी उन्हात गेल्या, आल्यावर चक्कर येऊन पडल्या, सगळ्यांवर चिडल्या आणि मग काकूंबरोबर कुठेतरी बाहेर निघून गेल्या. मला काहीच कळत नाहीये. तुम्ही पण कमाल करता हो जाऊबाई. काय आणि त्याच्याशी हिंदी बोलत होतात तुम्ही? आता मला येते हिंदी, चांगलं आहे माझं. मला पण पाणीपुरीवाला जे काय बोलत होता ना, लय मजेशीर होतं. आणि तुम्ही त्याच्याशी हिंदीत काय बोलत होतात? आता कानाची भाषा असेल त्या भाषेत बोलायचं की नाही? गाय ग, बापरे. पण ती भेळपुरी मात्र ती तिखट होते हो. मला सवय नाही का तिखट खायची. पण बरं झालं ना तो उसाचा रस प्यायलो. शेवपुरी जास्त टेस्टी होती बरं का साधी. लय आवडली मला. आणि त्यात तुम्ही अजून तिखट पाणी घालून घ्या हो ग. आई, कुठे गेला होतात तुम्ही? भेळ, शेवपुरी, तू तर बाहेरचं खात नाहीस ना? अगं तुम्ही दरवेळी करू नये ते करता. मग एक दिवस माईने केलं तर काय बिघडलं ग? माई, कुठे गेला होतात तुम्ही? काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे मग हो, आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. तुम्ही जाता का दरवेळी सांगून तिला? कुठं जाता ते? तसं नाही काकू आजी, पण माई घरात नाही म्हटल्यावर आम्हाला सगळ्यांना खूप काळजी वाटत होती. खरंच खूप घोर लागला होता हो जीवाला. बाबो, मग दरवेळेस तुम्हीच जीवाला घोर लावायचा का तिच्या? असतील लावला तुमच्या जीवाला. अरे पोरांनो, तुम्ही जे वागता ना त्यामुळे तिला किती त्रास होतो याची झलक दाखवली तिनं. समजलं? साधने, चल ग बाई, आपण आराम करू, फिरू फिरू, पाय दमले आपले. पोरीनो, आमच्या जेवणा खावण्याची काळजी करू नका, आम्ही दाबून जेवण आलो.
चल 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 चला गेले पाय त्यातून अजून रगडा पॅटीस तुम्हाला खायचं तर काय गं बाई? आल्या जन्मी सगळंच खायला छे पाहिजे हो. त्या माणसाने हा हे काय चाललंय माईचं? रागावलेल्या माई काकूंबरोबर बाहेर जाऊन आल्या आणि त्यांचा मूडच बदलला आणि माझाही मूड सही झाला. अक्षय, या कॅन्डल्स, तुला आवडणारी मोगऱ्याची फुलं, तुला आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी मी खूप प्रेमाने केलंय तुझ्यासाठी. खूप रोमॅन्टिक आहेस. हे मला जेव्हा तू माझ्या केसात गजरा माळला होतास ना तेव्हाच कळलं होतं. आणि आता गाऊनमध्ये मी कशी दार उघडणार? अक्षय,
एकदम वेगळीच दिसते, म्हणजे छान छान दिसतेस एकदम. गाऊन वगैरे फर्स्ट टाइम. थँक्यू. अक्षय, पण तू इथे आहेस तर मग तिथे कोण आहे? कोण झोपलंय? कोण झोपलंय? काकू आजी, तू अगं तू डोक्यावर पांघरूण वगैरे घेऊन या खोलीत इथे? हा मग तुला काय वाटलं ही फुलं या मेणबत्त्या आणि ते शेण फवारलेलं तुझ्यासाठी आहे? नाही, माझ्यासाठी. हा, हे बघा आलीच 100 वर्ष आहे इकडे. काय ग साधने, तू काय सांगितलं? काय काय झालंय? मला नाही माहिती. चल. चल काय, गाऊन मध्ये मी हा मी साडी नेसून येते. हा, मी जातो. निघो, टोक निघो, शेजारा पाजाराची निघो, हनुमंत तुझी निघो. काकू हे काकू, अगं नक्की काय झालंय? म्हणजे अचानक यांची दृष्ट काढतेस ते? काय सांगू बाबा दिनकरा, अरे दुपारी मला एवढं वाईट सपन पडलं, एवढं वाईट सपन पडलं, जीव हल्ला ना माझा. लगोलग दरडे शास्त्रींना फोन लावला. जेजुरीचे दरडे शास्त्री एकदम भारी माणूस, म्हणजे मुहूर्त म्हणू नका, भूतबाधा म्हणू नका, समद्यांवर जालिम उपाय असतो त्यांच्याकडे. त्यांना मी सांगितलं सपान माझं, तर मला जे काय ते बोलले, डोळ्यात पाणी झालं माझ्या. लगोलग साधनाला सांगितलं मी की बाई साधने असं असं झालं. तर त्यांनी जो उपाय सांगितला ना, तो उपाय मला करायचा आहे. म्हणून पहिले मी तुमची दृष्ट काढली. माझ्या लेकरा पाखरांना काही वाटा कामा नाही.
अमृता, अक्ष, बाबांनो एकमेकांना शेवटचं बघून घ्या. हे जे काही चाललंय ना यात काहीतरी गडबड आहे. शेवटचा वय पण आजी का? आजपासून 7 दिवस तुम्हाला वेगळं राहायचं एकमेकांपासून. 7 दिवस? शेवटी आलीच ना वेळ वेगळं राहण्याची. एकमेकांशी बोलायचं नाही, एका खोलीत राहायचं नाही, एकत्र नांदायचं नाही. समजलं तुला? ते पोरी तुझ्या खोलीत येते मी. आजपासून तू आणि मी तुझ्या खोलीत राहायचं. आणि ये बाबा तू आजोबांसोबत पेडीवर झोपायचं. हा 7 दिवस आजोबांबरोबर झोपायचं? कार ऐकू येणं झालं तुला? हा तुम्ही बाहेर झाला का काय यांच्यासारखा? चला चला चला, आता नाही बघायचं एकमेकांकडं. झालं, सुरू झालं आपलं आता, येळ सुरू झाली. हा त्या सांगतात ते बरोबर आहे. तुम्ही एकमेकांपासून वेगळं राहायचं. पण माई, का ग तुझा का जीव वर खाली होतोय का? तसं नाही काकू आजी, पण हे बयो, मला काय हाऊस नाही आली या दोघांना वेगळं करायची. हे व्रत आहे, ईशाची परीक्षा नको म्हणून हे सगळं करते. आणि मला असं वाटतं मनापासून की माझ्या पोरांचं नीट व्हावं. कुणाचा विश्वास असो नसो, माझा आई. आणि मी मोठी आहे ना व घरातली, मग मोठ्या माणसांचं ऐकायचं नाही. हा आजी काय नाही, आजी बिजी काय नाही. आता आजी जे सांगते ते ऐकायचं. चल ग पोरी, हा मी घेऊन येते माझं सामान तुझ्याकडं. आणि राजा तू तुझा अंतरून पांघरून घेऊन पेडीवर जा. वसुधाला हे सगळं सांगायला हवं. सगळं अगदी तिच्या मनासारखं होत आहे. चला चला चला, चल चल वय. तुझं काय, जा की झोप आता. तुझं काय ग? हा चला वा, हाला हाला जरा हाला. तुझं काय ग? हा तुला उभं केलं कोणी तू पुतळ्यासारखं? हो की, जा की. माई, आजच अमृताने माझ्याकडचा सिल्कचा गाऊन घेतला होता. अच्छा, म्हणजे तो गाऊन तुझा होता तर? हो. बर, जा आता, काळजी करू नको. हा निवांत आतमध्ये बस. आजे सासवाने सांगायचं, नातसुनाने ऐकायचं, कळलं का? जा, काळजी करू नको. जा जा. जा. आपण हे सगळं करतोय खरं, पण धडधडतंय हो मला.
कळत नाही काही. आपल्या अपरोक्ष हे मुलं काय प्लॅनिंग करत असतील? म्हणजे या दोघांना एकत्र राहायचंय का वेगळं व्हायचंय? ते समजणं अवघड होऊन बसले सगळं. माझं बी डोकं भंजाळगत झालंय ग. म्हणजे जेजुरीला अक्षने अमृताला कडेवर घेऊन देवाचं दर्शन घेतलं ग, एवढ्या पायऱ्या चढून, आणि इकडे आल्यावर घटस्फोटाचा अर्ज भरला. इप्रीतच म्हणायचं, पण नाही, आपण उपाय करतोय ना. एका उपायाने नाही हाती लागणार आपल्याला, पण त्या दोघांनी येगळं ठेवायचं, काहीतरी हाताला गावल बघ. हा, अशी आशा तरी वाटते मला. मला तर खात्री वाटते साधने, अक्षयचं अमृतावर लय प्रेम आहे. फक्त त्याला ते काय म्हणतात ते व्यक्त करता येत नाही. आपण करू ना काहीतरी. आपला हा उपाय लागू पडेल बघ, 100% लागू पडेल. हा.